desirable quantities of measuring instrument. Yes. Yes, sir. So first desirable quantity was accuracy. Can anyone of you tell what is accuracy means? Accuracy म्हणजे काय सांगा मग? Close to the correct value. हम्म. It is as close as correct value. हा, त्याला आपण काय म्हणूया? करेक्ट व्हॅल्यूला ट्रू व्हॅल्यू म्हणूया. काय म्हणूया? ट्रू व्हॅल्यू. ओके. accuracy म्हणजे काय? क्लोजनेस विथ विच an Closeness of instrument closeness with which an instrument reading approaches the true value. बरोबर? इन्स्ट्रुमेंट रिडिंग जी आहे ती ट्रू व्हॅल्यूला केव्हा अप्रोच होते याला काय म्हणतात? अॅक्युरेसी. ओके. सो जेवढं जास्त क्लोज होईल तेवढी त्याची अॅक्युरेसी काय असेल? जास्त असेल. नेक्स्ट इज प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय मग? मी तुम्हाला पॉइंटरचं एक्झाम्पल दिलं होतं प्रिसिजन साठी, बघा. आठवत आहे का? हो. हा. Nothing but the degree of for the instrument. नॉईज होतं तुझ्या आवाजमध्ये, परत एकदा सांग. Degree of exactness for which an instrument is designed to perform. येस. ठीक आहे. Instrument. Precision is degree of exactness for which an instrument is designed to perform. म्हणजे एक्झॅक्टनेस त्याचा किती जास्त एक्झॅक्ट व्हॅल्यू तो आपल्याला देऊ शकतो. सपोज आय वॉन्ट टू मेजर 2.65 अँपियर्स. तुम्हाला 2.65 अँपियर्स पर्यंत तो दाखवू शकतो का इन्स्ट्रुमेंट वरती? ते महत्वाचं आहे. बरोबर? तुम्ही जर बघितलं असेल अॅनालॉग मीटर आहे, अॅनालॉग मीटर मध्ये 2.65 घेणं काय आहे? थोडंसं अवघड आहे. अॅनालॉग म्हणजे काय? जे तुम्ही अॅमीटर, व्होल्टमीटर वगैरे यूज करतात त्याच्यात 2.65 मेजर करणं सोपं आहे का? सांगा बरं. सोपं आहे का? नाही ना. कारण की त्याच्यावरती 2.6 स्केल असेल आणि 2.7 स्केल असेल. पण 2.65 स्केल असेल का? नाही. सो तुम्हाला अंदाजे घ्यावा लागेल की दोघांच्या मध्ये जेव्हा असतील त्यास 2.65. पण जर तेच तुमच्याकडे डिजिटल मीटर आहे, जसं मल्टीमीटर एक्झाम्पल, तर मल्टीमीटर मध्ये आपण 2.65 मेजर करू शकू की नाही? कारण की त्याच्यात तेवढे डिजिट्स दिलेले आहेत म्हणून आपल्याला ते मेजर करता येईल. समजलं? म्हणून डिजिटल मीटर मध्ये प्रिसिजन काय आहे? जास्त आहे कम्पेअर टू सेम अॅनालॉग मीटर. ठीक आहे. नेक्स्ट इज रिप्रोड्युसिबिलिटी. रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय सांगा मग कोणीतरी? Closeness among number repeated measurement. क्लोजनेस अमॉंग दी नंबर ऑफ रिपीटेड मेजरमेंट्स. म्हणजे तुम्ही आता रिडिंग घेतली आणि थोड्या वेळाने परत रिडिंग घेतली, तर सपोज आपण सर्किटच्या कंडिशन्स वगैरे चेंज केलेल्या नाही आहेत, तर दोन्ही वेळेस काय भेटली पाहिजे? सेम रिडिंग आपल्याला भेटली पाहिजे. त्याला काय म्हणतात? त्या इन्स्ट्रुमेंटची रिप्रोड्युसिबिलिटी. म्हणजे तो जे आउटपुट आहे ते किती पण वेळेस घेतलं तरी ती एक्झॅक्ट ती सेमच व्हॅल्यू देतो आपल्याला, वेगवेगळी व्हॅल्यू देत नाही. त्याच्यातून त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? रिप्रोड्युसिबिलिटी. ही त्याची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज ड्रिफ्ट. ड्रिफ्ट मी तुम्हाला काय सांगितलं होतं सांगा? Graduation, variation in output over. येस. ड्रिफ्ट म्हणजे काय? ग्रॅज्युअल व्हेरिएशन इन दी आउटपुट ओव्हर दी पिरियड ऑफ टाइम. मी तुम्हाला सांगितलं होतं ड्रिफ्ट कशामुळे? तो जनरली एजिंग इफेक्ट. एजिंग म्हणजे काय? की वय झाल्यावरती माणसं, एज म्हणजे काय? वय झालं. एजचा अर्थ काय? वय. सो एजिंग इफेक्ट म्हणजे काय? की कोणत्याही गोष्टीचं थोडंसं दिवसानंतर काय होतं की जी त्याच्यासाठी आपण मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याच्या ज्या प्रॉपर्टीज होतात त्या प्रॉपर्टीज काय होतात? चेंज होतात. समजलं? थोडं जसं जसा टाइम पास होईल, म्हणजे जसं स्प्रिंग आहे, स्प्रिंग इनिशियली तिची जी काही स्टिफनेस होती तो काय होईल? थोड्या दिवसानंतर त्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट होता तो काय होईल? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, सपोज 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर तो काय होईल? चेंज होईल. त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामध्ये आपण आता जी सर्किट तयार केलंय त्या सर्किटसाठी सपोज आता 2 अँपियर दाखवतोय, पण 6 महिन्यानंतर कदाचित स्प्रिंगच्या वगैरे एररमुळे वगैरे तो काय 2.1 किंवा 2.05 वगैरे असा दाखवेल. ठीक आहे. सो ड्रिफ्ट इज ग्रॅज्युअल व्हेरिएशन इन द आउटपुट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ओके. सो आता आपण आज नेक्स्ट बघणार आहोत डिझायरेबल क्वांटिटी. इट इज सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी कोणी सांगू शकेल का? सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? तुम्ही बघतात एखाद्याला आपण म्हणतो की खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याचा अर्थ काय होतो सांगा मग? कॅन एनीवन टेल व्हॉट इज सेन्सिटिव्हिटी?
ज्याला इन्स्टंट रिॲक्ट होतो ते. हा, म्हणजे कोणी पण लगेच रिॲक्ट होतो, बरोबर. म्हणून जनरली काय म्हणतात, अरे तो फार सेन्सिटिव्ह, त्याची काही मजाक घेऊ नका. म्हणजे कसं, आपण थोडी जरी एखाद्याची मजाक घेतली तर तो काय होतो, लगेच रिॲक्ट होतो त्या गोष्टीला. ओके, सो सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, सपोज आपण 2 अँपिअर करंट पास केला सर्किट मधून, बरोबर, आणि 2 अँपिअर करंट पास केल्यानंतर तो 2 अँपिअर लगेच दाखवतोय का किती वेळ घेतोय, त्याला काय म्हणतात, त्या इन्स्ट्रुमेंटची काय म्हणतात, सेन्सिटिव्हिटी. किंवा त्याला अजून वेगळ्या याच्यात आपण काय म्हणू, की आपण 2 अँपिअर पास केला सर्किट मधून आणि तो तुम्हाला किती दाखवतोय आउटपुटला, त्याला काय म्हणायचं, सेन्सिटिव्हिटी. सो सेन्सिटिव्हिटीला आपण सिंपल कसं डिफाइन करू शकतो, रेशिओ ऑफ चेंज इन आउटपुट टू द चेंज इन इनपुट विच कॉजेस इट ऍट स्टेडी स्टेट कंडिशन्स. बरोबर. सपोज मी आउटपुट मध्ये काय केलं की 0.1 अँपिअरचा चेंज केला. काय केलं मी, 0.1 अँपिअरचा चेंज केला. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय आहे, मी तुम्हाला इथे दाखवतो बघा डायग्राम कडून. Okay, pen is not visible. I will show it in somewhere else. Are you able to visualize this paint? पेंट दिसतोय का तुम्हाला? येस सर. येस सर. So suppose ही डायल आहे. ओके, हा 1 आहे, हा 2 आहे आणि हा काय 3 आहे. ओके, so this is first line, this is second line, this is third line, this is fourth line, this is fifth line, and this is sixth line. This signifies 1.1. This signifies 1.2. This signifies 1. Sorry, this signifies 1.2. ओके, हा किती दाखवेल 1.2, हा किती दाखवेल 1.4, हा किती दाखवेल 1.6. ठीक आहे. सो इकडे बघा, आता हा किती आहे 1, हा किती आहे 1 आणि हा पॉइंटर आहे. ओके, सपोज मी करंट होता इनिशियली किती होता, आता 1. सपोज 1 अँपिअर करंट होता. किती होता करंट 1 अँपिअर. कोकणेतचं माईक अनम्यूट करा आणि रिप्लाय करा, मला समजत नाही की तुम्हाला समजतं आहे का नाही असं. ओके सर. ओके, सो आता सपोज हा किती आहे 1 आहे, बरोबर. ओके,
सो आता मी आउटपुट मध्ये चेंज केला, म्हणजे जे आपला पॉइंट आहे त्याच्यामध्ये चेंज केला. कितीचा करंट चेंज केला मी? 0.2 एम्पियरचा. किती? 0.2 एम्पियर. सपोज आता सर्किट मधून 1 एम्पियर करंट पास होता, आता मी सर्किट मधून 1.2 एम्पियर करंट पास केला. ओके, सो तो याच्यावरती दिसेल का? असं दिसेल ना. आता नवीन रिडिंग आपल्याला ही भेटेल, म्हणजे पॉइंटर इथे मूव्ह होईल. बरोबर. ओके, सो याचं मिनिमम सगळ्यात छोटं स्केल कितीचं आहे सांगा बरं? 0.2 एम्पियर. कितीचं आहे? 0.2. बरोबर ना. 0.2. हे जे मीटर आहे याची सेन्सिटिव्हिटी किती आहे? 0.2 एम्पियरची. किती आहे सेन्सिटिव्हिटी? 0.2. हा, सपोज मी इनपुट मध्ये 0.1 एम्पियरचा चेंज केला, तर हा दाखवू शकेल का मीटर मला तो चेंज? नाही, कारण की 30 स्केल याच्यावरती पॉसिबल आहे का? नाही. समजताय की सगळ्यांना तुम्हाला सेन्सिटिव्हिटी काय येते? की ती जी स्केल आहे ती स्केल कमीत कमी किती चेंज दाखवू शकते, त्याला काय म्हणायचं? सेन्सिटिव्हिटी. समजताय सेन्सिटिव्हिटी? सो आपण मी तुम्हाला सांगितलं मजाच्या टर्म मध्ये आपण कसं म्हणतो, एखाद्याला एकदम थोडी जरी मजा केली तरी पण तो काय होतो? रिॲक्ट होतो लगेच. काही काहींना किती पण मजा केली तरी पण ते रिॲक्ट होत नाही, म्हणून आपण मग त्यांना काय म्हणतो? थोडी जरी मजा केली तरी हा फार सेन्सिटिव्ह आहे. तसंच मीटरच्या बाबतीत पण आहे. एकदम थोडा जरी करंट मध्ये आपण चेंज केला किंवा जी आपल्याला कोणती क्वांटिटी मेजर करायची आहे तिथे जर आपण चेंज केला तर काय होतं? मीटर लगेच आपल्याला तिकडे आउटपुटला तो चेंज दाखवतो. समजलं? त्याला काय म्हणायचं मग? सेन्सिटिव्हिटी ऑफ दी मीटर. समजलं का मग सेन्सिटिव्हिटी काय आहे ते? सेन्सिटिव्हिटी समजली? हो. ठीक आहे. आता आपण परत येऊ आपल्या पीपीटी वरती. Sensitivity is ratio of change in output to the change in input which causes it at steady state conditions. Next is error. So error तुम्हाला आता माहितीच आहे. Error काय सांगा बरं? Difference between true value and desired value. Yes. It is the defined as deviation of the true value from the desired value. समजलं? म्हणजे एखादा समजा ऍक्च्युअल व्हॅल्यू 2 एम्पियर आहे पण मीटरने आपल्याला 1.9 एम्पियरच दाखवली. सो एरर किती झाला? 0.1 एम्पियरचा एरर झाला. ओके, सो 0.1 एम्पियर समजा मी 100 एम्पियर पर्यंतचं मीटर आहे माझं. किती? 100 एम्पियर पर्यंतचं. सो त्याच्यात जर 0.1 एम्पियरचा एरर झाला तर तो सिग्निफिकंट आहे का इनसिग्निफिकंट आहे सांगा बरं तुम्ही? 100 एम्पियर मध्ये 0.1 एम्पियरचा एरर झाला म्हणजे सपोज मीटरिंग मेजर करत होतो 54.8 ऍक्च्युअल व्हॅल्यू होती पण मीटरने मला दाखवलं 54.7. सो जास्त इश्यू होईल का त्याच्याने? नाही. बरोबर ना. पण बरोबर, पण सपोज तेच जर मीटर आहे 1 एम्पियरचं, त्याची फुल रेंज आहे 1 एम्पियर, रिडिंग होती 0.8 एम्पियर पण त्याने दाखवलं 0.7 एम्पियर. सो त्याच्यामध्ये 0.1 म्हणजे काय? 10% एरर झाला. किती एरर झाला? 10%. म्हणून हे तुम्हाला पर्सेंटेज समजण्यात यावं की फायनल व्हॅल्यूच्या किती टक्के एरर झाला. म्हणून जनरली एरर काय करतात? नेहमी पर्सेंटेज मध्येच रिप्रेझेंट करतात. समजलं? एरर का पर्सेंटेज मध्ये रिप्रेझेंट करतात? की जी काही टोटल व्हॅल्यू आहे त्याच्यापैकी किती टक्के एरर झाला. समजलं? म्हणून पर्सेंटेज मध्ये तुम्ही जर आता बघितलं टाइप्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट डिपेंडिंग अपॉन पर्सेंटेज ऑफ एरर मध्येच बघितलं तुम्ही. बरोबर. सो फायनल व्हॅल्यूच्या किती टक्के एरर झाला हे महत्वाचं आहे. समजलं? तर तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं 57.8 आणि 57.7 त्याच्यात किती? 0.1% एरर होत. पण तो पर्सेंटेज मध्ये जर तुम्ही बघितला 0.1 एम्पियर एरर होता, तो जर पर्सेंटेज मध्ये जर तुम्ही बघितला तर तो किती असेल? 0.1% असेल टोटल व्हॅल्यूच्या. आणि इकडे जर तुम्ही बघितला तोच 0.8 आणि 0.7 मध्ये 1 एम्पियरच्या मीटर मध्ये तो एरर किती असेल? 10% असेल. किती? 10%. समस्या आहे तुम्हाला ही गोष्ट? कोणाला डाऊट आहे का पर्सेंटेज एरर मध्ये? मी परत एकदा सांगतो वाटलं असं पर्सेंटेज एरर काय. एरर नेहमी पर्सेंटेज मध्येच काय एक्सप्लेन करतात. हा जनरल इंटरव्ह्यूला प्रश्न विचारतात. वाय एरर इज ऑलवेज रिप्रेझेंटेड इन पर्सेंटेज. सपोज 100 एम्पियरचं मीटर आहे त्याच्यामध्ये आपली ऍक्च्युअल रिडिंग होती 54.8 आणि त्याने दाखवली किती मीटरने? 54.7. म्हणजे एरर किती झाला? किती एम्पियरचा झाला? 0.1 एम्पियरचा झाला. तर आता 100 आपण जर त्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं तर तो किती पर्सेंट असेल? 0.1%. एरर किती झाला? फक्त 0.1%.
पण जर तेच आपण दुसऱ्या मीटरमध्ये 0.1 एम्पियरचा एरर घेतला, म्हणजे सपोज मीटरची फुल स्केल डिफ्लेक्शन होतं 1 एम्पियर आणि त्याने ऍक्च्युअल व्हॅल्यू ती 0.8 एम्पियर आणि त्याने दाखवली 0.7 एम्पियर. सो तिथे एरर किती झाला? 0.1 एम्पियरचा. पण हा 0.1 एम्पियर टोटल 1 एम्पियरच्या किती टक्के आहे? 10% आहे. समजलं? म्हणून इथे खूप मोठा एरर होतो इन्स्ट्रुमेंट. 0.1 एम्पियरचा एरर दाखवतो म्हणजे खूप मोठा आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या मानाने. पण तिकडे जे 100 एम्पियरच्या मानाने तो जो 0.1 एम्पियरचा एरर दाखवतो तो खूप छोटा आहे. समजताय हे? म्हणून एरर नेहमी पर्सेंटेज मध्ये एक्सप्लेन केला जातो. ओके? नेक्स्ट इज टाइप्स ऑफ द एरर. सो ह्या 6 मेन प्रॉपर्टीज आहेत. आता आपण व्हेरियस टाइप्स ऑफ एरर्स बघू. फर्स्ट इज ग्रॉस एरर. ग्रॉस एरर सांगता येईल का कोणाला? तुम्ही शिकलात ना एरर पूर्वी? Yes, sir. हा, सांगा मग ग्रॉस एरर काय आहे? Mistake by human being. Error by reader while reading this reading. यस. ग्रॉस एरर म्हणजे काय आहे की जनरली जो रीडर आहे त्याच्याकडनं काही मिस्टेक होणं. सपोज एखादी रीडिंग आहे 32.5. किती आहे? 32.5. पण आपल्याकडनं लिहिताना काय झालं, त्याला 23.5 लिहिल्या गेलं. कारण की जो 2 आणि 3 होता सुरुवातीचा, 32 मधला 3 आणि 2, त्याला आपल्याकडनं काय बघितलं गेलं? 2 आणि 3. सो त्याला काय म्हणायचं मग? अशा रीडिंगला काय म्हणायचं? ग्रॉस एरर. इथे बघा, मॅन्युअल एरर इन रीडिंग इन्स्ट्रुमेंट ऑर रेकॉर्डिंग दी रीडिंग्स. Observer may read 32.5 farad as 23.5 farad. ओके? सो याला काय म्हणतात? ग्रॉस एरर. ठीक आहे? नेक्स्ट इज सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय? These errors occur due to change in the environmental conditions, instrumental reasons or wrong observations. हे एरर कशामुळे होतात सिस्टमॅटिक एरर? मग एक तर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मुळे किंवा इन्स्ट्रुमेंट रिझन मुळे किंवा रॉंग ऑब्झर्वेशन मुळे. सो त्याचे सिस्टमॅटिक एररचे पण परत 3 टाइप्स आहेत. सो पहिलं टाइप आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. कोणता टाइप आहे? इन्स्ट्रुमेंटल रिझन्स. इन्स्ट्रुमेंटल रिझन्स म्हणजे काय? एखादा इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यातच शॉर्टकमिंग्स आहेत, त्याची स्प्रिंग खराब झाली आहे म्हणून तो पूर्ण डिस्प्लेक्शन व्यवस्थित दाखवत नाहीये किंवा काहीतरी लोडिंग इफेक्ट. 5 एम्पियर स्लाइड चेंज नाही होते? हॅलो? नाही sir. नाही होते. ठीक आहे. ठीक आहे. आता दिसतंय? हो sir. हो सर. सिस्टमॅटिक एरर. ओके? सो सिस्टमॅटिक एररचे पण 3 प्रकार आहेत. पहिलं कोणतं? इन्स्ट्रुमेंटल एरर. हे एरर कशामुळे होतात? शॉर्टकमिंग इन दी इन्स्ट्रुमेंट. ओके? किंवा इनप्रॉपर यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट. समजलं? सो हे एरर कशामुळे होतं? तुम्हाला समजा करंट मेजर करायचं, तुम्ही व्होल्टमीटर घेऊन गेले, तर हे काय इनप्रॉपर यूज झाला ना इन्स्ट्रुमेंटचा. तो खरा करंट मेजर करण्यासाठी, तुम्ही जर त्याला व्होल्टेज मेजर करण्यासाठी जोडताय तर कसं काय चालेल ते? ठीक आहे? त्याच्यानंतर शॉर्टकमिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं स्प्रिंग खराब होणे वगैरे वगैरे. ठीक आहे? सो नेक्स्ट इज एन्व्हायरमेंटल एरर. सो एन्व्हायरमेंटल एरर म्हणजे काय? की एन्व्हायरमेंटच्या कंडिशन्स चेंज झाल्यामुळे काय होतो? तो एरर होतो सिस्टम मध्ये. सपोज तुम्ही आता एखादं मेजरमेंट घेताय, त्यावेळेस रूम टेम्परेचर होतं 35 डिग्री सेल्सिअस. ओके? आणि तुम्ही आता उन्हाळ्यात ज्यावेळेस मेजरमेंट घेता त्यास सपोज 45 डिग्री तापमान होतं आणि तुम्ही हिवाळ्यात मेजरमेंट घेता त्यास सपोज 15 डिग्री टेम्परेचर होतं. सो आता टेम्परेचर मध्ये किती फरक झालाय? 30 डिग्रीचा जवळजवळ फरक झाला. ओके? आणि तुम्हाला माहिती आहे की आपले इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट टेम्परेचर डिपेंडेंट असतात. म्हणजे तुमचा आता रेझिस्टर जर घेतला तरी रेझिस्टर काय आहे? टेम्परेचर डिपेंडेंट. जसा टेम्परेचर वाढतो तसा रेझिस्टन्स काय होतो? सांगा. टेम्परेचर रेझिस्टन्स काय होतो? Increase होतो. सो जसा रेझिस्टन्स हा टेम्परेचर डिपेंडेंट आहे. ठीक आहे? तर जसा हा टेम्परेचर डिपेंडेंट आहे त्याच्यामुळे काय होतं की ती व्हॅल्यू काय होते? मग सर्किटची चेंज होते. करंटची व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. कारण की करंट
चा फॉर्म्युला काय आहे बाय ओम्स लॉ? I is equals to V upon R. सपोज V R upon ची R. व्हॅल्यू जर चेंज झाली तर करंटची पण व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. सर्किट मधला करंट पण काय होईल? चेंज होईल. सो एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळे काय होऊ शकतं? कधी कधी ह्युमिडिटीमुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. एखाद्या डस्ट येतात सिस्टम मध्ये तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. एखाद्या व्हायब्रेशन्स असतात त्याच्यामुळे पण काय होतं? एन्व्हायरमेंटल एरर येऊ शकतात. समजलं? सो हा पण एक काय एररचा टाईप आहे. नेक्स्ट आहे एररचा टाईप ऑब्झर्वेशनल एरर. सो ऑब्झर्वेशनल एरर मध्ये पॅरालॉक्स इफेक्ट असतो. पॅरालॉक्स इफेक्ट म्हणजे काय? की तुम्ही मेजरमेंट घेताय, ओके, तर तुम्ही ती प्रॉपर वरतून एक्झॅक्ट मेजरमेंट घेतली पाहिजे, तेव्हा तो पॅरालॉक्स इफेक्ट तुम्हाला काय करता येईल? नलिफाय करता येईल. सो आता आपण पॅरालॉक्स इफेक्ट एकदा चेक करूया. ठीक आहे, व्हॉट इज पॅरालॉक्स इफेक्ट? ठीक आहे, पॅरालॉक्स इफेक्ट आपण लॅबमध्येच बघू, इथे काही दिसत नाहीये तो. सो पॅरालॉक्स इफेक्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. आपली जी डायल असते, तुम्ही बघितलं असेल इन्स्ट्रुमेंटची, तुम्ही ॲमीटर तुमच्या पुढे व्हिज्युअलाइज करा ॲमीटर. सो ॲमीटर मध्ये काय असतं? एक पॉइंटर असतो, ओके, आणि एक काय असतं? त्याच्यावरती ग्लास लावलेला असतो पॉइंटरच्या वरती, ओके. पण जनरली काय होतं की तो जो पॉइंटर आहे तो जर तुम्ही सपोज एक्झॅक्टली त्याच्या वरती येऊन राईट अँगलला उभं राहून जर रिडिंग घेतली नाही आणि सपोज तुम्ही एखाद्या क्रॉस बाजूने जर रिडिंग घेतली तर काय होतं? तुम्हाला ती इनकरेक्ट रिडिंग भेटते. म्हणजे सपोज 1.8 अँपिअर करंट होता तर तुम्हाला कदाचित 1.9 अँपिअर दिसेल किंवा 1.7 अँपिअर दिसेल, ओके. सो दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज पॅरालॉक्स इफेक्ट, ओके. तुम्ही लॅबमध्ये गेला, ज्यावेळेस आपण पहिलं प्रॅक्टिकल घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल की बघा हा पॅरालॉक्स इफेक्ट कशामुळे येतो. सो हा पॅरालॉक्स इफेक्ट रिड्यूस करण्यासाठी पण आता नवीन टेक्निक्स आल्यात. आता काय केलं त्यांनी? ग्लास दिली आहे, ग्लास. तर मग त्या ग्लासमध्ये पॉइंटरचं बरोबर रिफ्लेक्शन दिसतं आणि म्हणून मग ते पॅरालॉक्स इफेक्ट येत नाही. मी तुम्हाला दाखवेल, आपल्याकडे दोन्ही टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ओके. सो आता आपण इसेन्शियल टॉक्स इन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स बघूया. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणकोणते टॉक्स महत्वाचे आहेत? ठीक आहे, सो आतापर्यंत आपण काय बघितलं? व्हॉट इज मेजरमेंट, त्याच्यानंतर स्टँडर्ड्स वगैरे बघितलेत, मेजरमेंटचे पर्पज बघितलेत, नंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं मेजरमेंटचं, त्याच्यानंतर एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या कोणकोणत्या डिझायरेबल क्वांटिटीज असू शकतात हे आता आपण बघितलं. आता आपण त्याच्या वर्किंग कडे सरकतोय, ठीक आहे. सो एखादं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काम कसं करतं ते आपण बघूया. सो आता मेजरिंग इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघितलं असेल की पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट होतो, ओके. सो त्या पॉइंटरला ही जी काही मुवमेंट आहे ही मुवमेंट करण्यासाठी त्याच्यावरती काहीतरी टॉर्क्स अप्लाय होतील तेव्हाच तो मूव्ह करेल, बरोबर आहे. सो जनरली जे काही टॉर्क्स अप्लाय होतात ह्या इन्स्ट्रुमेंट वरती त्याचे 3 टाइप्स आहेत, ओके. 3 टाइप्स ऑफ टॉर्क्स आर प्रेझेंट इन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. सो फर्स्ट टॉर्क इज कंट्रोलिंग टॉर्क. पहिला टॉर्क कोणता आहे? आपण पहिला डिफ्लेक्शन बघूया. फर्स्ट टॉर्क इज डिफ्लेक्शन टॉर्क, ओके. म्हणजे आपलं जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, ओके, जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावरती स्लाइड वेगवेगळ्या, चेंज. ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला, दाखवतो.
ओके, आता तुम्हाला एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंटची डायग्राम दिसते पेंट मध्ये, बरोबर? हो सर. येस. सो आता बघा, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये काय आहे की 3 प्रकारचे टॉर्क असतात. ओके, सो आता तुम्हाला हा जो दिसतोय हा काय पॉइंटर आहे. ओके, हा काय आहे पॉइंटर आहे. दिसतोय सर्वांना पॉइंटर? हो सर. हा काय मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटचा पॉइंटर आहे. ओके, सो हा पॉइंटर जनरली कुठे असतो? इनिशियल स्टेटला असतो. कुठे असतो? इथे असतो बघा, असा 0 स्टेटला. ओके, हा पॉइंटर जनरली इथे असतो. हा, पण याच्यावरती सपोज असं आपण सर्किट मधून करंट पास करू आणि काही मेकॅनिझम आहे ते आपण नंतर बघणार आहोत. त्या मेकॅनिझम मुळे काय होतं, हा पॉइंटर इथून काय होतो, मूव्ह व्हायला स्टार्ट होतो. बरोबर? सो जेवढा करंट असेल तेवढा ह्या टॉर्क वरती, ह्या जो पॉइंटर आहे याच्यावरती जो काही टॉर्क तयार होईल तो काय असेल तेवढा जास्त असेल. बरोबर? समजलं? सो याच्यावरती जर टॉर्क अप्लाय झाला तर हा काय होईल, असा रोटेट व्हायला स्टार्ट होईल. बरोबर? पण काय होईल की सपोज आपण 2 एम्पियरचा करंट पास केलाय, तर 2 एम्पियरच्या हिशोबाने काय होईल, टॉर्क तयार होईल. पण त्या टॉर्क मुळे हा मूव्ह होईल. सपोज आता हे 1 एम्पियरचं सिम्बॉल हे आहे, हे 2 एम्पियर आहे, हे 3 एम्पियर आहे. ओके, हा ज्यास मूव्ह करायला इथून स्टार्ट करेल तर तो करंट आहे जो सर्किट मधून पास होतोय तो स्टॉप होतो का? सांगा मला. ज्यावेळेस आपण एखादं मीटर घेतो, तुम्ही सर्किट मध्ये जोडता, त्याच्यातून 2 एम्पियरचा करंट कंटिन्युअसली फ्लो होत असतो ना? रिप्लाय करा, कंटिन्युअसली फ्लो होत असतो. हो सर. हो, बरोबर. पण काय होतं, हा जो पॉइंटर आहे हा 2 एम्पियर वरून जाऊन काय होतो, स्टॉप होतो. बघितलं असेल तुम्ही, स्टॉप होतो का? सपोज सर्किट मध्ये 2 एम्पियरचा करंट पास होतोय, तर हा पॉइंटर 2 एम्पियरला जाऊन स्टॉप होतो ना? हो सर. का स्टॉप होतो मग तो? त्याच्यावरती आता जो टॉर्क आपला होता तो कंटिन्युअस आहे ना? बरोबर आहे ना? सो आता सगळ्यात पहिला टॉर्क बघा तुम्ही, डिफ्लेक्शन टॉर्क. तो टॉर्क काय करतो, ह्या पॉइंटरला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय करतो, मूव्ह करतो. म्हणजे ह्या पॉइंट पासून इकडे त्याने मुवमेंट स्टार्ट केली आणि हा कंटिन्युअसली रोटेट होत राहील. कशामुळे? डिफ्लेक्शन टॉर्कमुळे. पण आपल्याला अशा प्रकारचा मीटर हवाय का त्याच्यात कंटिन्युअसली रोटेट होतोय? नाही. आपल्याला जी काही डिझायर्ड क्वांटिटी आहे सर्किट मधून फ्लो होणारी, तिथे केल्यावरती त्याने काय केलं पाहिजे, स्टॉप केलं पाहिजे. पण स्टॉप करायसाठी पण आपल्याला एक नवीन टॉर्क लागेल. त्या टॉर्कला आपण काय म्हणतो, कंट्रोलिंग टॉर्क. कोणता टॉर्क म्हणतो आपण त्याला? कंट्रोलिंग टॉर्क. कंट्रोलिंग टॉर्क. आता हा कंट्रोलिंग टॉर्क काय करतो, इट इज एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट टू दी डिफ्लेक्शन टॉर्क. काय आहे हा कंट्रोलिंग टॉर्क? इट इज एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट टू दी डिफ्लेक्शन टॉर्क. सपोज जो आपला डिफ्लेक्शन टॉर्क होता त्याची व्हॅल्यू आहे 4. किती आहे त्याची व्हॅल्यू? 4. तर हा जो कंट्रोलिंग टॉर्क हा काय आहे, 4 चाच तयार होईल. म्हणून ज्यावेळेस 4 आणि 4 इक्वल होतील त्यावेळेस काय होईल, तो बरोबर 2 वरती येऊन काय होईल, स्टॉप होईल. समजलं? सो कंट्रोलिंग टॉर्कचा मेन पर्पज काय आहे? कंट्रोलिंग टॉर्कचा मेन पर्पज काय सांगा? टू स्टॉप दी पॉइंटर at the correct position. समजलं? नाहीतर ऍट डिफ्लेक्शन टॉर्क तर 2 एम्पियरचा करंट सर्किट मधून कंटिन्युअसली फ्लो होतोय. म्हणून हा काय होईल, ड्यू टू डिफ्लेक्शन टॉर्क हा काय होईल, पॉइंटर कंटिन्युअसली रोटेट होत राहील. पण असं झालं नाही पाहिजे. बरोबर? इट शुड स्टॉप ऍट दी स्पेसिफिक पॉइंट. म्हणून त्या स्पेसिफिक पॉइंटला स्टॉप होण्यासाठी आपण काय केलं, त्याला कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड केला. सो कंट्रोलिंग टॉर्कचा एक पर्पज काय आहे, टू स्टॉप दी पॉइंटर ऍट दी स्पेसिफिक पॉइंट. आणि दुसरं पर्पज काय कंट्रोलिंग टॉर्कचा, हा जो 2 एम्पियर वरती जो पॉइंटर आला, आता सपोज मी सर्किट मधला करंट 0 केला, तर पॉइंटर इथेच नाही राहिला पाहिजे 2 एम्पियर वरती. पॉइंटर काय झाला पाहिजे, ह्या 2 एम्पियर पासून परत कुठे आला पाहिजे, 1 एम्पियर 0 एम्पियर वरती आला पाहिजे. कुठे आला पाहिजे, 0 एम्पियर वरती आला पाहिजे. हे काम कोण करेल मग, कंट्रोलिंग टॉर्क करेल. ठीक आहे? सो कंट्रोलिंग टॉर्कचे 2 पर्पजेस आहेत. काय आहेत? टू स्टॉप दी पॉइंटर ऍट एक्झॅक्ट पोझिशन, पहिला पर्पज. आणि दुसरा पर्पज टू ब्रिंग बॅक दी पॉइंटर टू 0th पोझिशन. समजलं? 0th पोझिशनला त्याला रिटर्न घेऊन येणं हे कशाचं काम आहे, पॉइंटरचं, सॉरी कंट्रोलिंग टॉर्कचं. आता आपण नेक्स्ट बघूया थर्ड टॉर्क. थर्ड टॉर्क डॅम्पिंग टॉर्क आहे. डॅम्पिंग टॉर्कचा पर्पज तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस सपोज तुम्ही सर्किटला अॅमीटर जोडलं, अॅमीटर इथे 0 वरती होतं इनिशियली त्याचा पॉइंटर. तुम्ही जसं स्विच ऑन केलं त्यावेळेस काय झाला, हा पॉइंटर इथून मूव्ह व्हायला स्टार्ट झाला आणि ह्या पोझिशनला येऊन काय झाला, स्टॉप नाही होतो. या पोझिशनच्या अक्रॉस असा व्हायब्रेट होतो, कधी इकडे जाईल कधी इकडे जाईल, असा व्हायब्रेट होत राहतो या 2 पोझिशन मध्ये. त्याची फायनल व्हॅल्यूच्या अगेन्स्ट अशा 2 पोझिशन मध्ये व्हायब्रेट होतो.
तुम्ही बघितलं असेल ना अशा प्रकारचं मीटर कधी कधी, कोणी बघितलं आहे का सांगा बरं, की ज्याच्यामध्ये पॉइंटर लगेच स्टेबल झाला आणि असा थोड्या वेळ व्हायब्रेट होत राहिला, मग नंतर जाऊन Yes, थोड्या sir. वेळाने स्टेबल. सो तो ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय झालं की त्याचा जो डॅम्पिंग टॉर्क तयार करणारं जे काही मेकॅनिझम होतं ते खराब झालेलं होतं, म्हणून तो असा व्हायब्रेट होत होता. तुम्हाला असं व्हायब्रेट झालेलं मीटर चालेल का? नाही ना. तुम्हाला असं जी काही फायनल व्हॅल्यू आहे ती काय पाहिजे, कॉन्स्टंट, म्हणजे पॉइंटर लगेच 2 अँपिअर वरती, फक्त 2 अँपिअर वरती जाऊन थांबलं पाहिजे. 1.9, 2.1, 8.9, 2.1 असं तो व्हॅरी व्हायला नको. तो एक्झॅक्टली 2 वरती जाऊन काय झाला पाहिजे, थांबला पाहिजे. अशा टाईपचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला डॅम्पिंग टॉर्क द्यावा लागेल. डॅम्पिंग टॉर्क मध्ये काय, हा जो पॉइंटरचा व्हायब्रेशन आहे तो काय करेल, तो कमी करेल. हे व्हायब्रेशन कशामुळे होतं, एका बाजूने त्या पॉइंटरवरती डिफ्लेक्शन टॉर्क अप्लाइड आहे आणि दुसऱ्या बाजूने कोणता टॉर्क अप्लाइड आहे, कंट्रोलिंग टॉर्क. डिफ्लेक्शन टॉर्क एका बाजूने आणि त्याच्या अपोजिट मध्ये कंट्रोलिंग टॉर्क. या दोन्ही टॉर्कमुळे काय होतं, तो असा व्हायब्रेट होत राहतो. ठीक आहे, ते व्हायब्रेशन होऊ नये म्हणून आपण त्याला तिसरा टॉर्क दिला, डॅम्पिंग टॉर्क. या डॅम्पिंग टॉर्कमुळे काय होतं, ते व्हायब्रेशन होत होतं ते होणार नाही. समजलं मग तुम्हाला? येस सर. आता आपण बघूया आपल्या पीपीटी मध्ये जाऊया. ठीक आहे, सो पहिला टॉर्क आहे डिफ्लेक्शन टॉर्क. दिस टॉर्क मूव्स द पॉइंटर ऑन कॅलिब्रेटेड स्केल. डिफ्लेक्शन टॉर्कचं पर्पज काय आहे, पॉइंटरला मूव्ह करणं, जेवढा करंट असेल त्या हिशोबाने मूव्ह करणं. ठीक आहे, नेक्स्ट इज डिफ्लेक्शन टॉर्क. इट इज प्रोपोर्शनल टू दी क्वांटिटी अंडर मेजरमेंट. डिफ्लेक्शन टॉर्क कशाला प्रोपोर्शनल आहे, मग जी कोणती क्वांटिटी अंडर मेजरमेंट आहे त्याला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे सपोज आपण करंट मेजर करतोय तर डिफ्लेक्शन टॉर्क कशाला प्रोपोर्शनल असेल, करंटला. 2 अँपिअरचा करंट जर पास झाला तर 2 अँपिअरच्या हिशोबाने डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करेल. 4 अँपिअरचा करंट पास झाला तर डबलचा डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करेल. 6 अँपिअर पास केला तर अजून जास्त डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करेल. सो डिफ्लेक्शन टॉर्क इज प्रोपोर्शनल टू दी क्वांटिटी अंडर मेजरमेंट. अॅमीटर मध्ये डिफ्लेक्शन टॉर्क कशाशी प्रोपोर्शनल असेल, करंट बरोबर. व्होल्ट मीटर मध्ये डिफ्लेक्शन टॉर्क कशाशी प्रोपोर्शनल असेल, व्होल्टेज बरोबर. ठीक आहे, समजलं? सो आता डिफ्लेक्शन टॉर्क आपण कोणकोणत्या इफेक्टने प्रोड्यूस करू शकतो, एक तर मॅग्नेटिक इफेक्ट, हिटिंग इफेक्ट, केमिकल इफेक्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट वगैरे वगैरे. मी तुम्हाला दाखवणार आहे आता यांचे टाइप्स, आपण बघणार आहोत वेगवेगळ्या टाइपचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामध्ये आपण हे इफेक्ट्सनी कसा डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करतो ते आपण ते बघू. नेक्स्ट आहे मग कोणता, कंट्रोलिंग टॉर्क. सो मी तुम्हाला सांगितलं कंट्रोलिंग टॉर्क काय आहे, याचे 2 फंक्शन आहेत, टू स्टॉप द पॉइंटर ऍट करेक्ट पोझिशन, आणि दुसरं फंक्शन काय आहे, टू ब्रिंग बॅक द पॉइंटर ऍट 0 पोझिशन व्हेन क्वांटिटी अंडर मेजरमेंट इज 0. म्हणजे जी कोणती क्वांटिटी अंडर मेजरमेंट आहे, सपोज करंट आहे, तो करंट ज्या सर्किट मधला आपण 0 करू, त्याच पॉइंटरला जे काही रिडिंग होतं त्याच्यापासून 0 ला घेऊन येणं, हे कशाचं काम आहे, कंट्रोलिंग टॉर्कचं आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द कंट्रोलिंग टॉर्क, तुम्ही सांगितलं कंट्रोलिंग टॉर्कचं मॅग्निट्यूड किती असतं, जेवढं डिफ्लेक्शन टॉर्क आहे तेवढंच त्याचं मॅग्निट्यूड असतं, फक्त तो काय असतो त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. ठीक आहे, नेक्स्ट इज डॅम्पिंग टॉर्क. डॅम्पिंग टॉर्क काय करतो, इट रिड्युसेस द टाइम फॉर ऑसिलेशन ऑफ द पॉइंटर अराउंड द फायनल पोझिशन. ओके, डॅम्पिंग टॉर्क काय करतो, जे काय ऑसिलेशन्स होतं त्याचं फायनल पोझिशनच्या अराउंड मध्ये त्याला काय करतो, तो रिड्यूस करतो. ओके, म्हणून काय ते तुम्ही बघितलं असेल ते ऑसिलेशन थोडा वेळ होतं आणि नंतर ते ऑसिलेशन ऑटोमॅटिकली शांत होतं, पण त्याच्यामध्ये काय होतं, वेळ वाया जातो आपला. समजलं? म्हणून डॅम्पिंग टॉर्कने काय होतं, ते जे व्हायब्रेशन आहे ते 0 करतो तो, त्याच्यामुळे आपल्या रिडिंग लगेच घेता येते, थांबायची गरज पडत नाही. सर स्लाइड चेंज झाली. ठीक आहे, ठीक आहे. आज काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. ठीक आहे, आता आपण काय बघू, मेकॅनिझम फॉर प्रोडक्शन ऑफ दी डिफ्लेक्शन टॉर्क. ठीक आहे, दिसते आता स्लाइड? येस सर. ठीक आहे, सो आता आपण डिफ्लेक्शन टॉर्क कसा तयार करतात ते बघूया. ओके, सो पहिलं कोणतं आहे, मॅग्नेटिक इफेक्ट. तुम्ही बघितलं ना मॅग्नेटिक इफेक्ट. सो मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये काय होतं, एक परमनंट मॅग्नेट असतं आणि एक करंट कॅरिंग कॉइल असते. यांच्या दोघांमध्ये काय केलं आपण, जनरली तो टॉर्क प्रोड्यूस करत असतो. ओके,
सो आता काय असतं, एक करंट कॅरिंग कॉईल आहे. ओके, ही काय एक करंट कॅरिंग कॉईल आहे. ओके, दिसतंय तुम्हाला सर्वांना? हो सर. आणि हे काय एक दिसतंय. परमनंट मॅग्नेट, हे एक परमनंट मॅग्नेट आहे. ओके, हे बघा, हे काय आहे, परमनंट मॅग्नेट आहे. ओके, आणि ही काय आहे, करंट कॅरिंग कॉईल आहे. ओके, आता हे काय केलं आपण, तुम्ही बघितलं असेल, हे आपलं मीटर असं जनरली दिसतं. ओके, आणि हे त्याचे दोन नॉब असतात. याच्यावरती आपण काय करतो, ज्या कोणत्या सर्किट मधलं करंट मेजर करायचं आहे ते आपण इथे कनेक्ट करतो. ओके, इथे कनेक्ट केलं म्हणजे याच्यातून जो करंट पास होईल तो असा आपला सर्किट मधून काय होईल, ह्या करंट कॅरिंग कॉईल मधून काय होईल, पास होईल. ओके, सो आता तुम्ही फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शिकलेला आहात, बरोबर? तर त्याच्यामध्ये काय होतं बघा बरं, व्हेनेवर अ करंट कॅरिंग कॉईल इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. लॉरेंट्झ फोर्स इक्वेशन आहे. कसलं आहे, लॉरेंट्झ फोर्स इक्वेशन. व्हेनेवर अ करंट कॅरिंग कॉईल इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स. समजलं तुम्हाला? येस सर. येस. तुम्ही हे शिकलात ना, हा प्रिन्सिपल मी जो तुम्हाला सांगितला होता, व्हेनेवर अ करंट कॅरिंग कॉईल इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स. समजलं? सो आता ही जी काही कोणती करंट कॅरिंग कॉईल आहे, इथे परमनंट मॅग्नेट दिसतं, याच्यामध्ये प्लेस केली आपण. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल, हा मॅग्नेट आपण स्टेशनरी ठेवला, त्याला हलवायला चान्स नाही दिलाय. मग ही जी कॉईल आहे हिला आपण हलण्यासाठी चान्स दिलेला आहे. ओके, त्याच्यामुळे काय होईल, ही कॉईल काय होईल, मूव्ह होईल. हा काय एक्सपिरियन्स करेल, ही कॉईल काय एक्सपिरियन्स करेल, फोर्स एक्सपिरियन्स करेल. काय एक्सपिरियन्स करेल, कोणासाठी माईक चालू आहे आणि बंद करा. ही कॉईल काय एक्सपिरियन्स करेल, फोर्स एक्सपिरियन्स करेल. ओके, आणि मग त्या फोर्समुळे काय होईल, तो जो पॉइंटर आहे तो काय होईल, डिफ्लेक्ट होईल. समजताय तुम्हाला मॅग्नेटिक इफेक्टमुळे आपण पॉइंटर कसा डिफ्लेक्ट केला ते? येस. सिंपल मेकॅनिझम. मोटरमध्ये पण हेच मेकॅनिझम वापरतात. त्याला काय म्हणतात, लॉरेंट्झ फोर्स इक्वेशन. त्याच्यामध्ये काय होतं, करंट कॅरिंग कॉईल असते आणि एक मॅग्नेट असतं. ज्यावेळेस आपण यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन तयार करू त्यावेळेस काय होईल, काय तयार होईल, टॉर्क प्रोड्यूस होईल. आणि तो टॉर्क इथे आपल्याला दिसतोय कशावरती, पॉइंटरवरती. ठीक आहे, नेक्स्ट इज टॉर्क बिटवीन टू करंट कॅरिंग कॉइल्स. आता इथे बघा, इथे परमनंट मॅग्नेट यूज नाही केलं, इथे काय केलं आहे, दोन करंट कॅरिंग कॉइल्स यूज केलेले आहेत. कशासाठी केल्यात सांगा बरं? कारण की परमनंट मॅग्नेटला स्वतःचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ओके, म्हणून आपण इथे काय केलं आहे, टू करंट कॅरिंग कॉइल्स वापरले. पण ह्या केसमध्ये आपण काय केलं की एक कॉइल फिक्स केली. ही कॉइल काय आहे, फिक्स, आणि ही काय आहे, मुव्हेबल. ओके, सो ज्यावेळेस आपण ह्या कॉइल मधून करंट पास करू त्यावेळेस काय होईल, इथे एक मॅग्नेटिक फील्ड ऑटोमॅटिकली तयार होईल. तुम्हाला माहिती आहे की कोणताही करंट ज्यावेळेस पास होतो सर्किट मधून, ज्या सर्किट मधून कोणताही करंट पास होतो त्यावेळेस काय, त्याच्या अक्रॉस काय तयार होतो, फ्लक्स तयार होतो. काय तयार होतो, फ्लक्स. माहिती आहे ना तुम्हाला? हो सर. मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्या करंटच्या अक्रॉस, कोणताही करंट ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस. ठीक आहे, सो आता आपण ही जी कॉईल आहे करंट, त्याच्यातून काय पास केलं आपण, करंट पास केला, त्याच्यामुळे एकच्या अक्रॉस काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ओके, आणि इकडे एक दुसरी कॉईल आहे. ओके, सो आता हे बघा, ही करंट कॅरिंग कॉईल ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली. ही कोणती आहे, करंट कॅरिंग कॉईल आहे, आणि ही काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. दिस करंट कॅरिंग कॉईल इज प्लेस्ड इन दिस मॅग्नेटिक फील्ड. देन हा तर आपण फिक्स केलेला आहे म्हणून हा मूव्ह होऊ शकत नाही, म्हणून दिस कॉईल विल एक्सपिरियन्स एस ए फोर्स, आणि त्याच्यामुळे हा पॉइंटर काय होईल, मग डिफ्लेक्ट होईल. समजतंय तुम्हाला मेकॅनिझम फॉर प्रोडक्शन ऑफ करंट बाय टू करंट कॅरिंग कॉईल? समजलं का? हो सर. यस. पहिलं कोणतं होतं, आपण फक्त एक परमनंट मॅग्नेट आणि करंट कॅरिंग कॉईल होती. आता दोन करंट कॅरिंग कॉइल्स आहेत. सो अशा दोन मेथडने आपण काय तयार करू शकतो, डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला अॅनिमेशन दाखवणार आहे, मीटर मध्ये कसा हा टॉर्क प्रोड्यूस होतो, कसा करंट फ्लो होतो वगैरे, त्यानंतर आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता आपण मेकॅनिझम फॉर प्रोडक्शन ऑफ कंट्रोलिंग टॉर्क बघूया. सो सगळ्यात सिंपल मेकॅनिझम आहे स्प्रिंग कंट्रोल. स्प्रिंग कंट्रोल मध्ये काय केलं जातं बघा, हे बघा, ही डायग्राम दिसते एक मशीनची तुम्हाला. ठीक आहे, हे काय आहे, पायवोट म्हणजे काय आहे, हे फिक्स आपण मशीन मध्ये दोन ठिकाणी फिक्स करतो, हे जे काही आपलं मेकॅनिझम आहे याला, त्याला हे पायवोट म्हणतात. आणि इथे काय बेरिंग्स आहेत, म्हणजे हा जो काही स्पिंडल आहे हा मोकळा रोटेट होऊ शकतो.
असा स्वतः भोवती असा गोल 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 तो फिरू शकतो. हे जे पॉइंटर दिसतो असा गोल फिरू शकतो. ठीक आहे. हे काय स्प्रिंग लावलेले आहेत आपण याला. आणि इथे पण काय आहे, हा पायवोट आहे. ओके. आता काय होतं की ज्यावेळेस ह्या स्प्रिंग आपण जोडलेल्या दिसतात ना तुम्हाला, सो ज्यावेळेस ड्यू टू डिफ्लेक्शन टॉर्क हा पॉइंटर असा इथून इकडे मूव्ह होईल, असा स्केल वरती काय होईल, हा पॉइंटर असा मूव्ह होईल, त्यावेळेस काय होतील, ह्या स्प्रिंग आहेत ह्या काय होतील, उलट्या डायरेक्शन मध्ये फिरवले जातील. तुम्ही बघितलं असेल स्प्रिंग काय होते की आपण दाबली जाते, म्हणजे या केसमध्ये काय होईल, स्प्रिंग दाबली जाईल. त्याच्यामुळे काय स्प्रिंग मध्ये काय होईल, ऑटोमॅटिकली टेन्शन क्रिएट होईल. समजतंय तुम्हाला हा पॉइंट? समजलं? जेवढी व्हॅल्यू डिफ्लेक्शन टॉर्कची असेल तेवढीच व्हॅल्यू या स्प्रिंग मध्ये तयार होणाऱ्या टेन्शनची पण असेल. समजलं? स्प्रिंग दाबली जाते सपोज असं कन्सिडर करा, तर त्याच्यामुळे काय होईल, तेवढाच फोर्स तयार होईल जेवढा पॉइंटरचा आहे तेवढा. समजलं? म्हणून आपण जर 2 अँपिअरचा करंट पास केला तर पॉइंटर तेवढाच टॉर्क प्रोड्यूस करेल 2 अँपिअरच्या हिशोबाने. समजलं? म्हणून स्प्रिंग पण तेवढीच 2 अँपिअरच्या हिशोबाने दाबली जाईल. त्याच्यापेक्षा जास्त टॉर्क नाहीये म्हणून स्प्रिंग त्याच्यापेक्षा जास्त दाबू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल जे स्प्रिंग तुम्ही दाबून बघितली तर थोडीशी दाबायला कमी फोर्स लागतो, जास्त दाबायला जास्त फोर्स लागतो, आणि खूप जास्त दाबायला जास्त अजून जास्त फोर्स लागतो. समजलं? सो हा जो काही पॉइंटर आहे हा डिफ्लेक्शन टॉर्क जेवढा प्रोड्यूस करेल 2 अँपिअरच्या हिशोबाने तो कमी डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करेल, 4 अँपिअरच्या हिशोबाने तो अजून जास्त डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करेल. सो 2 अँपिअरच्या हिशोबाने स्प्रिंग तेवढीच दाबली जाईल, म्हणून आपल्याला डायल वरती फक्त 2च अँपिअर दिसते. त्याच्यापेक्षा जास्त तो स्प्रिंग मुळे दाबू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण हा 2 अँपिअर करंट आहे तो 0 करू, त्यावेळेस काय होईल, ती स्प्रिंग जी दाबलेली आहे तिच्यावरचा फोर्स काय होईल, निघून जाईल. मग स्प्रिंग त्याची ओरिजिनल स्टेट आहे एक्सपांडची ती परत काय होईल, ऍक्वायर करेल. समजतंय हा पॉइंट? एव्हरीवन प्लीज, समजताय का तुम्हाला? येस सर. Yes, sir. समजला ना हा पॉइंट, कंट्रोलिंग टॉर्क कसा प्रोड्यूस होतो स्प्रिंग मुळे ते? यस. हो सर. यस. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कोणता आहे, स्प्रिंग कंट्रोल. तुम्हाला समजलं आपले जे 2 पर्पज होते कंट्रोलिंग टॉर्कचे, एक तर काय की डिफ्लेक्शन टॉर्कला ॲट अ स्पेसिफिक करेक्ट पोझिशनला थांबवणं, हा पर्पज याने सॉल्व्ह केला. कशाने? स्प्रिंगने. आणि दुसरा पर्पज काय होता, ज्यावेळेस सर्किट मधला जो कोणती क्वांटिटी आपण मेजर करते ती 0 होईल, त्याच पॉइंटरला जे काही पोझिशन आहे त्याच्यापासून 0 पोझिशनला रिटर्न घेऊन येणं, हे दोन्ही पण काम हे स्प्रिंग अचीव्ह करते. म्हणून जनरली सगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये स्प्रिंग कंट्रोल वापरलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट इज ग्रॅव्हिटी कंट्रोल. नेक्स्ट कोणता आहे, ग्रॅव्हिटी कंट्रोल. ग्रॅव्हिटी कंट्रोल मध्ये काय असतं बघा, एक आपण कंट्रोल वेट जोडलेलं असतं, आणि हे ग्रॅव्हिटी कंट्रोलचे इन्स्ट्रुमेंट आहेत, याला आपण व्हर्टिकलीच ठेवावं लागतात, म्हणजे असे उभेच ठेवावं लागतात, आडवे ठेवून हे वर्क करत नाही. हा ग्रॅव्हिटी कंट्रोलचा काय एक महत्वाचा डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे. स्वतः हा असा उभा ठेवलेला, आपण हा इन्स्ट्रुमेंट असा उभा ठेवलेला आहे जमिनीवरती. ठीक आहे. आता हे काय कंट्रोल वेट आहे, आणि हे काय झिरो ऍडजस्टिंग अँड बॅलन्स वेट आहे. सपोज हा पॉइंटर इथे 0th पोझिशन, इथे या पोझिशनला आहे. ओके. या पोझिशन पासून तो सपोज असा थोडासा इकडे मूव्ह झाला, तर काय होईल, हे वेट, हे जे काही वेट आहे हे वेट असं थोडंसं इकडे वरती येईल. बरोबर. आता समजा तुम्ही वजन उचलताना बघा की वजन थोडं उचलायचं असलं तर कमी फोर्स लागतो, अजून जास्त वरती उचलायचं असलं तर अजून जास्त फोर्स लागतो. म्हणून जेवढा डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस होईल त्याच हिशोबाने हे वेट वरती जाईल, जास्त वरती जाऊ शकणार नाही ते. त्याच्यासाठीचं काय लागेल, जास्त अजून डिफ्लेक्शन टॉर्क लागेल. म्हणजे जास्त डिफ्लेक्शन टॉर्क प्रोड्यूस करायचा असेल तर जास्त करंट लागेल, मग तो असा थोडा जास्त वरती जाईल, तेव्हाच हा पॉइंटर असा थोडासा जास्त इकडे मूव्ह होईल. समजलं? आणि ज्यावेळेस आपण करंट सर्किट मधला 0 करू, त्यास ड्यू टू वेट हा इथे असलेला हा जो काही पॉइंटरचा भाग आहे हा इथे असेल त्या पोझिशनला, ह्या पोझिशन वरतून ड्यू टू वेट तो ऑटोमॅटिकली इकडे रिटर्न येईल. समजतंय तुम्हाला? Yes, sir. समजलं ना? सो ग्रॅव्हिटी कंट्रोल अशा प्रकारे तो काय करेल की पॉइंटरचे जे दोन्ही आपले कंट्रोलिंग टॉर्कचे पर्पज आहेत ते काय करेल, सॉल्व्ह करेल. ठीक आहे. नेक्स्ट इज मेकॅनिझम फॉर प्रोडक्शन ऑफ डॅम्पिंग टॉर्क. कोणता आहे, डॅम्पिंग टॉर्क. इथे कंट्रोलिंग टॉर्क चुकून आलाय पण डॅम्पिंग टॉर्क आहे. ठीक आहे. सो पहिलं मेकॅनिझम कोणतं आहे, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. एअर फ्रिक्शन डॅम्पिंग मध्ये काय आहे मग बघा, सिंपल ही डायग्राम बघा. याच्यामध्ये काय आहे, ही स्केल आहे आपली. ओके. आणि हा काय आहे, पॉइंटर आहे, आणि हे काय आहे, त्याचं स्पिंडल आहे, आणि हे काय त्याला काय जोडलंय आपण, हे डॅम्पर जोडलाय. सपोज इथून पॉइंटर ह्या पोझिशनला मूव्ह झाला, त्याच्यावरती 2 टॉर्क असेल, एक तर काय हा डिफ्लेक्शन टॉर्क आणि हा कोणता आहे, कंट्रोलिंग टॉर्क.
ओके. पण ज्यावेळेस तो ह्या पोझिशनला येईल त्यावेळेस त्याला काय व्हावं लागेल, या स्पिंडल बरोबर आपण जोडलेला आहे, याच्यामध्ये काय आहे, इथे एअर आहे आणि हा काय आहे, पिस्टन आहे. हा इथे ज्यावेळेस असा असा मूव्ह होईल, इथे व्हायब्रेट होईल, त्यावेळेस काय होईल, हा पिस्टन पण खालीवरती होईल इथे मध्ये. ओके. पण ड्यू टू फ्रिक्शन हे जे काही व्हायब्रेशन होत होते हा काय करेल, ऍब्सॉर्ब करून घेईल. हा जो काही आपण इथे डॅम्पिंग टॉर्क साठी हे जे काही एअर फ्रिक्शन डॅम्पिंग वापरलाय, हा पिस्टन ज्यास पॉइंटर इकडे इकडे मूव्ह होईल त्यास हा पिस्टन पण खालीवरती मूव्ह होईल. पण हे जे काही फ्रिक्शन तयार होईल या पिस्टनच्या इथे, याच्यामुळे काय होईल की तो लगेच पूर्ण एनर्जी कंझ्युम करून घेईल व्हायब्रेशनची आणि मग त्या पॉइंटरला एका ठिकाणी काय करेल, स्टॉप करेल. समजतंय? सो दिस इज कॉल्ड ॲज एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. समजली तुम्हाला डॅम्पिंग, एअर फ्रिक्शन. तसेच फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग. फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग मध्ये काय, तिथे एअरच्या जागी फक्त काय वापरलं आपण, ऑइल वगैरे असं कोणतं तरी फ्लुइड वापरू. ठीक आहे. तिथे पण काय होईल, ज्यावेळेस पॉइंटर या पोझिशनला येईल आणि असा थोडासा व्हायब्रेट करायचा प्रयत्न करेल, त्यावेळेस काय होईल, हा जो काही पिस्टन आहे हा असा वर खाली मूव्ह होणार आणि त्याच्यामुळे काय होईल की फ्रिक्शनमुळे ही जी काही एअर होती, एनर्जी होती व्हायब्रेशनची, ती लगेच ऍब्सॉर्ब करून घेईल आणि पॉइंटरला एका ठिकाणी काय करेल, तो स्टॉप करेल. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग. आता नेक्स्ट डॅम्पिंग कोणती आहे, इडी करंट डॅम्पिंग. आता इडी करंट डॅम्पिंग मध्ये बघा बरं, इडी करंट डॅम्पिंग मध्ये काय आहे, इथे हा एक परमनंट मॅग्नेट यूज केला आहे आणि इथे हा एक मध्ये काय आहे, आपली अल्युमिनियमची डिस्क आहे. ओके. त्याला आपण पॉइंटर इथून असा जोडलेला असेल. ओके. तो हा जो काही मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट मधून ज्याची डिस्क अशी पुढे मागे पास होईल ड्यू टू पॉइंटरच्या याच्यामुळे, तर हा काय तयार करेल, ईडी करंट्स प्रोड्यूस होतील. तुम्हाला ईडी करंट्स काय ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये थोडंसं डिटेल मध्ये बघूया. मी तुम्हाला ईडी करंट्स काय ते एक्सप्लेन करतो प्रॉपरली, मग त्यास तुम्हाला हे काय आहे, ईडी करंट डॅम्पिंग समजेल. ठीक आहे. सो आज आपण आपलं लेक्चर इथे स्टॉप करूया. ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स वगैरे आहेत तर तुमचे डाऊट्स विचारा तुम्ही. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल लेक्चर मध्ये, काही डिफिकल्टी येत असेल तर सांगा मला.